हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत, आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत। कसे आहात आपण? फिट आहात ना? फिटच असायला पाहिजे आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग मित्रांनो, आज वर्कआउटला सुरुवात करूया। या अगोदर आपणास एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारात शेअर करा। चला तर मग आज वर्कआउटला सुरुवात करूया। आज आपण वर्कआउट करणार आहोत फ्लोर एक्सरसाइज। फ्लोर एक्सरसाइज म्हणजे आपलं स्टेपर आपण कसा यूज करावा हे तुम्हाला मी सांगतो आहे। आपले जे कोणी बिगनर जे असतात, नवीन नवीन जिम लावलेले असते, स्टेपर सेट कसा मारायचा, ज्यांना वेट लॉस करायचं आहे, त्यांचा फॅट बर्न करायचा आहे, त्यांना स्टॅमिना पण वाढवायचा आहे आणि स्टेपरवर काय काय फायदे होतात हे तुम्हाला मी सांगतो आहे। चला तर मित्रांनो, आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। हे आहे स्टेपर। याला तुम्ही 3 पद्धतीने यूज करू शकता। याची हाईट आहे, आपला हात नॉर्मल आहे तर तुम्हाला तिन्ही सेट हे आपल्या 3 ब्लॉक असतात। बाकी इतर जिम मध्ये सिंगलच असतो। हा आपल्या 3 स्टेपरचा आहे। इथं याच्याने जेणेकरून हाईटची हिशोबाने आपला स्टेबल अप होतो, उंची वाढते आणि बाकी इतर जिम मध्ये हा फक्त प्लेन असतो, एकच लेवल असते। तर याला आपण आणि हाईटच्या हिशोबाने त्यांनी यूज करावा। हा झाला स्टेपरचा सेट। याला तुम्ही सिंगल हँड सुद्धा मारू शकता। एक आपला जो कुठलाही एक सिंगल लेग ठेवा, तो त्याच्याच अपोजिट पाय तो पूर्ण याच पोझिशनला थोडा नॉर्मल 90 डिग्रीज ठेवा आणि आपले जे पायाचे बोटे आहेत ते या लेवलला राहू द्या। बॉडी स्ट्रेट, चेस्ट अप करा। हाताची मुवमेंट तुमची अप्परला घ्या। हा आपला तुमचा एल्बो स्ट्रेट असायला हवा आणि पायाची मुवमेंट क्रॉस, चेस्ट अप, बॉडी स्ट्रेट आणि एल्बो डाऊन करायचा। हा झाला तुमचा फ्रंटचा सिंगल। याला तुम्ही क्रॉस करून तुमची जेव्हा पायाची मुवमेंट वर येते तेव्हा अप्पर बॉडी, लोअर बॉडी सेम पोझिशन मिडलला यायला हवी, या लेवलला डाऊन झाला। हा ब्लॅक झाला 1 डाऊन। ही सेम पोझिशन मित्रांनो, तुमचा गुडघ्याची लेवल जेव्हा वर येते तेव्हा लोअर बॉडी, अप्पर बॉडी मिडलला जॉईंट करा, डाऊन करा, डाऊन अप। फ्रंटला यायचं, बॅक, फ्रंट। या पद्धतीने तुम्ही याला स्टेपरला यूज करू शकता। एका साईडला तुम्ही इकडे 15, या साईडला 15 किंवा 12-12 किंवा 10-10 असे तुम्ही 3 सेट मारू शकता। याच्यावर तुम्ही अजून तुम्हाला काय लिगामेंट प्रॉब्लेम असतील, गुडघेदुखी असेल, कोणाचं अप्पर वेट जास्त असतं त्याच्यामुळे लोअर बॉडीला प्रॉब्लेम होतो, की लिगामेंट दुखतोय, गुडघे दुखतोय, प्रॉब्लेम आहे, त्यांना बरेच जणांना डॉक्टरांनी नाही सांगितलं असं की जम्पिंग करू नका। तुम्ही जम्पिंग बी टाळू शकता याच्यावर। पण कशी करायची मित्रांनो, त्याला सिंगल लेग खाली ठेवा, नॉर्मल जम्प न करता। जम्पिंगचा प्रकार आपला अप। जेव्हा तुमचे, कारण तो शूजचा बी प्रॉब्लेम असू शकतो, शूज तुमचे जर हलके असतील किंवा एकदम बारीक पातळ असतील, खाली फ्लोअर आपला कडक असतो, तुम्ही जम्प करता तेव्हा फुल बॉडी डाऊन करता, अप्पर बॉडीचं वेट आहे ना लिगामेंटवर पडतं, तेव्हा तुमचे लिगामेंट दुखायला सुरुवात होते। तुम्ही नॉर्मल हलकं तुमच्या पंजावर जम्प करा आणि जम्प करताना तुम्ही नॉर्मल तुमच्या हाताची मुवमेंट आहे ना याच्याने फ्लाय करा, जेणेकरून तुमचं वजन जम्प होईल। तुम्ही बळजबरीचं जो आपण म्हणतो ना, स्वतःहून लिगामेंटला दुखणं आणून देतो आपण। तुम्ही हाताची मुवमेंट ना पुश करा, वर फ्लाय करा, जेणेकरून तुमचं वजन हवेमध्ये येऊन आणि लिगामेंट तुमचे वाचतील किंवा खराब होणार नाही किंवा आपण पेन होणार नाही। याचे आहे आपले हे 2 यूज। आणि आज सिंगल स्टेपर। आता जर तुम्ही स्टेपरवर नसेल करत किंवा घरीही केले, घरी तुमच्या जर जिना असेल किंवा पायऱ्या काही असतील तर तुम्ही सिंगल जम्पिंग करू शकता, क्रॉस। या पद्धतीने तुम्ही अप डाऊन करू शकता। याचे तुम्ही कंटिन्यू 50-50-50 असे 3 सेट मारा। जर नवीन असाल 50-40-30 एवढे मारले तरी भरपूर आहे।
हे जे 3 तुम्हाला आता मी जे स्टेपरचे सेट सांगितले आहे हे तुम्ही तुमच्या डेली वर्कआउटच्या शेड्यूलमध्ये यूज करा आणि तुमचं जवळजवळ 5 ते 10 किलो वजन तुमचं 100% कमी होणारच. तुम्ही या डेली शेड्यूलला तुम्ही याच्यामध्ये वर्कआउटला सामील करून घ्या आणि पुढील वर्कआउटमध्ये मी तुम्हाला सांगणारच. चला तर मित्रांनो, मग तुर्तास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील वर्कआउट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.